नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भोपळे ऑनलाईन एज्युकेशन सेमी विथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वीचा सेमीमधील मॅथचा पहिला चॅप्टर ज्याचं की नाव आहे रॅशनल आणि इरॅशनल नंबर यामधील टर्मिनेटिंग आणि रिकरिंग हा पार्ट पाहणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण रॅशनल नंबरला डेसिमल रिप्रेझेंटेशनमध्ये कसं दाखवायचं हे पाहिलं होतं, मग त्याचाच हा थोडा पार्ट आहे। आपण पाहूया। आता समजा तुम्ही एक उदाहरण घेतलं 4/5, ओके। तर मग हे 4/5 हा एक तुमचा रॅशनल नंबर आहे आणि याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन तुम्हाला पाहिजे। तर डेसिमल रिप्रेझेंटेशनला काय करायचं आहे, 4ला 5ने भागायचे आणि पॉईंटमध्ये भागाकार करायचं हे आपण पाहिलं होतं। मग आता पहा, 5ला जर जेव्हा 4ने भागतो आपण तेव्हा पहिला भाग शून्याचा द्यायचा आपल्याला। आता तुम्हाला माहिती आहे कुठलीही संख्या जर असेल, समजा आता ही 4 आहे, तर त्या कुठल्याही संख्येच्या सोबत 6 गोष्टी असतात। कोणकोणत्या? एक म्हणजे त्या संख्येच्या समोर पॉईंट असतो, त्याच्या पुढे दिसत नसले तरी कितीही शून्य आपण घेऊ शकतो, त्याचा डिनॉमिनेटर एक असतो, त्याचा घातांक एक असतो, त्याच्या बॅक साईडला प्लसचं साइन असतं आणि त्याच्या पाठीमागे कितीही शून्य आपण घेऊ शकतो। ह्या 6 गोष्टी प्रत्येक नंबर सोबत असतात। मग आपण ह्या 4ला 4.0000 असं लिहू शकतो, बरोबर। मग आपण आता 5ने 4ला भाग देऊ, 5 0 0 खाली राहिले 4। आता वर हा पुढचा शून्य खाली आणण्याच्या अगोदर हा जो पॉईंट आहे हा काढून आपल्याला इथं ठेवायचा आहे वरती, ओके। मग हे वरचं शून्य पुन्हा खाली घेतलं तुम्ही तर 5 8 40, हे पहा भाग पूर्ण झाला, बरोबर। जेव्हा तुम्हाला ह्या रॅशनल नंबरला डेसिमल रिप्रेझेंटेशनमध्ये व्यक्त करायचं आहे तेव्हा जर तुमची वजाबाकी कुठं शून्य आली तर अशा डेसिमल रिप्रेझेंटेशनला तुम्ही मानता टर्मिनेटिंग। म्हणजे टर्मिनेट म्हणजे काय? संपणारा। ठेवा, लक्षात ठेवा, टर्मिनेटर म्हणजे काय? संपणारा। तर हा भाग इथं संपलाय। जेव्हा बाकी शून्य येते तेव्हा आपण काय म्हणतो त्याला? भागाकार संपला। मग जिथं भागाकार तुमचा संपतो तर अशा भागाकाराला तुम्ही, अशा रिप्रेझेंटेशनला तुम्ही म्हणता टर्मिनेटिंग, ओके। आता रिकरिंगचं पाहू आपण। समजा तुम्ही 3/4 घेऊ, आपण 3/4 घेऊ, ह्याच्यामध्ये पण होईल, थांबा, 3/5 घेऊन पाहू आपण। 3/5 घेऊ आणि आता ह्याचा डेसिमल रिप्रेझेंटेशन आपण पाहू। तर तुम्हाला 3ला 5ने भागायचे, बरोबर। मग तुम्हाला माहिती आहे की ह्या 3च्या पुढं दिसत नसलं तरी पॉईंट असतो आणि त्याच्या पुढं कितीही शून्य आपण देऊ शकतो। मग आता ह्या 5ने भागू 3ला, पहिला भाग शून्याचा जाईल, 5 0 0 खाली राहिले 3। आता हा पुढचा शून्य मला खाली घ्यायचा आहे, पण अगोदर पॉईंट असल्यामुळे तो पॉईंट मी वरती काढून ठेवील आणि हा शून्य खाली आला तर 30 आणि 5 सख 30। पुन्हा एकदा आपल्याला टर्मिनेटिंगच आलेला आहे, भागाकार शून्य झालेला आहे। थांबा, आपण आणखी एक उदाहरण पाहू। समजा तुम्हाला 3/7 हे उदाहरण करून पाहू आपण, ओके। 3/7 करून पाहू। भाग आपला एखाद्या वेळेस मोठा होऊ शकतो, लक्षपूर्वक पाहायचं तुम्ही। 3 आणि ह्या 3ला आपण 3.0000 असं लिहू शकतो आणि इकडे 7ने भाग देऊ आपण त्याला। आता पहिला भागाकार शून्याचा बसेल, मग 7 0 0 खाली 3 राहिले। आता ह्या शून्याला खाली घ्यायच्या अगोदर इथं मध्ये पॉईंट आहे तर तो पॉईंट मी वर काढून ठेवतोय आणि मग हे शून्य घ्यायला आपण घेऊ शकतो। आता हे 7 चोक 28 खाली राहिले 2, पुन्हा वरून घेतला शून्याचा, 7 दुने 14, पुन्हा खाली राहिले 6, वरून घेतला शून्याचा, 7 8 56, पुन्हा खाली राहिले 4, पुन्हा वरून शून्य घेतलं, 7 5 35, पुन्हा राहिले 5, वरून घेतलं शून्य, 7 7 49, पुन्हा खाली राहिला 1, पुन्हा वरून घेतलं शून्य, 7 1 7, खाली राहिले 3, वरून घेतलं शून्य। आता जर तुम्ही बघितलं तर पहा, आता इथं 30 आहे ना, तर ह्या इथं पण 30 आहे बघा। मग आता इथून खाली आपण जो भागाकार केला होता ना, तो इथं 4 पासून जो भागाकार आलेला आहे पुढं, तोच आपला भागाकार आता इथं रिपीट व्हायला सुरुवात होणार आहे। नीट बघा, आता 30ला आपण कितीचा भाग दिला होता? पहिला 4चा। आता पुन्हा एकदा 7ने 4चाच भाग बसणार आहे, 7 चोक 28, पहा खाली उरले 2, बघा इथं पण 2 उरले होते। आता वरून शून्य घेतलं 20, पुन्हा एकदा तुम्ही 2चा भाग देणार आहेत, 7 दुने 14, पुन्हा ह्यांची वजाबाकी केली 6 आलं, वरून घेतलं शून्य, पुन्हा तुम्ही एकदा 8चा भाग देणार आहेत, 7 8 56, खाली उरले 4, ह्याच्यावर शून्य घेतलं, 7 5 35, पुन्हा किती आलं? वजाबाकी आली 5, ह्याच्यावर शून्य दिलं, पुन्हा 7 7 49, पुन्हा 50 मधून 49 गेले, 1 उरला, तर एकासाठी पुन्हा तुम्ही 7 1 7 भाग देणार आहेत। तर बघा, हा भागाकार आता तुमचा कधीच संपणार नाही
आणि असे गट आहेत ना ह्या अक्षरांचे, हे अक्षरांचे गट पुन्हा पुन्हा तेच येणार आहेत. पहा म्हणजे हा भागाकार संपणार आहे का? नाही. आणि अक्षराचे हे जे गट आहेत ना हे पुन्हा पुन्हा येणार आहेत. तर ह्यालाच तो शब्द आहे रिकरिंग. ह्यालाच तो शब्द आहे रिकरिंग. म्हणजे जो भागाकार संपत नाही आणि अंक, एखादा अंक किंवा अंकांचा गट जर रिपीट होत असेल तर अशा भागाकाराला तुम्ही म्हणता रिकरिंग. आणि जर हा भागाकार संपत असेल आणि त्याच्यामध्ये बाकी जर शून्य येत असेल तर अशा ह्याला तुम्ही म्हणता टर्मिनेटिंग. ओके. तर अशा प्रकारे आज आपण ह्या भागामध्ये टर्मिनेटिंग आणि रिकरिंग याचा अर्थ समजून घेतलेला आहे. आता आपल्याला जेव्हा इरॅशनल नंबर शिकायचा आहे तेव्हा ह्या दोन्ही टर्मचा उपयोग होणार आहे. त्यामुळे मी हा सेपरेट एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. धन्यवाद.